राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय पाहूयात। अहमदाबाद येथून लंडनला निघालेल्या विमानाचा अपघात झाला आणि त्यात अनेक प्रवासी आणि नागरिकांचा मृत्यू झाला। ही अतिशय दुःखद घटना आहे। या घटनेतील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली। मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहभागी आहे। तसंच जखमी लवकरात लवकर बरे होऊ देत आणि सुखरूप घरी जाऊ देत हीच ईश्वर चरणी प्रार्थना। विमान तंत्रज्ञानाबद्दल जरी मला खूप खोल माहिती नसली तरी माझ्या वाचनात काही गोष्टी याच्या आधी पण आल्या होत्या। त्यातून मला काही प्रश्न पडलेत। बोईंगच्या ड्रीमलाइनर विमानाबद्दल खूप तक्रारी होत्या। 2013ला पहिल्यांदा जपान एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली होती। त्यानंतर या विमानाबद्दल अनेक तक्रारी येतच होत्या। त्या इतक्या होत्या की 2020 ते 2023 या काळात अनेकदा या विमानांचं उड्डाण थांबवलं गेलं होतं। जानेवारी 2013ला तर अमेरिकेपासून युरोपपर्यंत जवळपास सगळ्या मोठ्या विमान प्राधिकरणांनी जवळपास 3 महिने बोईंग ड्रीमलाइनरचं उड्डाण खंडित केलं होतं। आणि मला आठवतंय त्याप्रमाणे 2013ला भारतात DGCAनं देखील काही काळासाठी या विमानाचं उड्डाण खंडित केलं होतं। जर ड्रीमलाइनरबद्दल इतक्या तक्रारी आहेत हे माहीत असून सुद्धा आपण ही विमानं का वापरू देत होतो? DGCAनं यावर कधीच कोणती कारवाई का नाही केली? आजच्या विमान अपघाताविषयी वाचताना अजून एक माहिती समोर आली, ती म्हणजे हे विमान 28 जानेवारी 2014ला एअर इंडियाच्या सेवेत आलं। थोडक्यात जगभरात जेव्हा ड्रीमलाइनरबद्दल तक्रारी होत्या त्याच दरम्यान आपण हे विमान ताफ्यात आणलं। ड्रीमलाइनरची सेवा 2020 ते 2023च्या काळात अनेकदा जगभरात तांत्रिक कारणांमुळे खंडित झाल्याचा इतिहास असताना एअर इंडियापासून अनेक विमान कंपन्यांनी 40हून अधिक ड्रीमलाइनर विमानांची ऑर्डर दिली। आणि या सगळ्याला सरकारने परवानगी का दिली? DGCAनं इतका पण विचार का नाही केला? ही वेळ हे सगळं बोलण्याची नाही असं म्हटलं जाईल। जी घटना घडली ती दुःखद आहे, पण म्हणून या विषयावर सरकारनं आता तरी गांभीर्य दाखवायला हवं। ड्रीमलाइनर्स जर मृत्यूचा सापळा बनणार असतील तर कुठलाही दबाव न सहन करता याची सेवा खंडित करावी आणि वेळेत आधीची ऑर्डर रद्द करावी। तरी आपल्या मताची पुष्टी करण्यासाठी राज ठाकरेंनी पुरावे म्हणून ड्रीमलाइनर विषयी न्यूयॉर्क टाइम्स, वॉल स्ट्रीट जर्नल, अल जझीरा यामध्ये जे छापून आलेले लेख आहेत त्याची लिंक आणि यूट्यूबवरील माहितीपटाची लिंक दिली आहे। तरी राज ठाकरेंच्या या मताविषयी आपल्याला काय वाटतं? आपली मतं कमेंट करून जरूर कळवा।